या कार्यक्रमाचे प्रायोजक आहेत सिद्धी सुझुकी। आपली सुझुकी सिद्धी सुझुकी। Gixxer 2018 series now with ABS. सिद्धी सुझुकीच्या असंख्य ग्राहकांसाठी खास ऑफर। कोणतीही टू व्हीलर सिद्धी सुझुकीची बाईक घ्या आणि त्यावर 12,000 रुपयाचे बेनिफिट्स मिळवा। 1 रुपयाच्या डाऊन पेमेंटसह 5,000 रुपयापर्यंतचे इन्शुरन्स बेनिफिट्स सोबतच गाडीच्या खरेदीवर ऑन द स्पॉट 100% फायनान्स उपलब्ध। पेटीएम वरून खरेदी केल्यास 7,000 रुपयाचा कॅशबॅक ऑफर। सिद्धी सुझुकी कडून सरकारी व प्रायव्हेट एम्प्लॉईंकरिता 2,000 रुपयाचे बेनिफिट्स। आजच आपल्या जवळच्या सिद्धी शोरूम मध्ये भेट द्या। 163A रेल्वे लाईन्स, जुना एम्प्लॉयमेंट चौक, सोलापूर। दर्शक नमस्कार। महासंग्राम या कार्यक्रमात आपणा सर्वांचं स्वागत। महासंग्रामच्या आजच्या भागामध्ये सोलापूरच्या प्रथम नागरिक महापौर शोभा बनशेट्टी यांच्याशी आपण संवाद साधणार आहोत। खरं म्हणजे सोलापूर लोकसभा मतदारसंघामध्ये एक रंगतदार अशी लढत होते। महत्त्वाचं म्हणजे काँग्रेसच्या दृष्टीने ही जी लढाई आहे ती आरपारची अशी लढाई आहे। आता नाही तर मग कधीच नाही अशी एकंदरीत स्थिती। तर भाजपच्या बाबतीत आपण बोलायचं म्हटल्यानंतर हा गड भाजपला आपल्याकडं राखण्याचं एक प्रमुख काम करावं लागणार आहे। आणि दुसऱ्या बाजूला आजपर्यंत आम्ही एक तिसरा पर्याय म्हणून सातत्यानं काही आघाड्या आमच्याकडे झालेल्या होत्या, पण त्यामध्ये काही फारसं यश मिळालेलं नव्हतं। यंदा मात्र वंचित बहुजन आघाडी जी आहे ती या निवडणूक आखाड्यामध्ये उतरलेली आहे आणि भाजप आणि काँग्रेस या दोघांसमोर एक आव्हान निर्माण करण्याचा प्रयत्न ॲडव्होकेट प्रकाश आंबेडकर यांच्या उमेदवारीतून होतोय। आणि यानंतर आपण एक पाहिलं चित्र असं की लोकांच्या एक मोठ्या अपेक्षा या भाजप सरकारकडनं होत्या आणि एक 5 वर्षाचा आपण कार्यकाळ पाहिल्यानंतर बऱ्याचशा गोष्टी घडल्या, बरीच स्थित्यंतरं झाली। पाटाखालनं ज्याला आपण म्हणतो की बरंच पाणी वाहून गेलं, त्यामध्ये काही अपेक्षांची पूर्ती झाली आणि काही जे प्रश्न आहेत ते मात्र समोर आले। एक संमिश्र अशा प्रकारचं एक वातावरण आहे। तेव्हा शेवटी या 5 वर्षाच्या कार्यकाळानंतर भाजपाची स्थिती कशा प्रकारची आहे, कोणता एक आत्मविश्वास आहे आणि कुठले मुद्दे घेऊन भाजपा या निवडणुकीला सामोरं जातो आहे। आणि त्याचबरोबर एकंदरीत आपण जे काही बघतो की विरोधी पक्षांचं एक म्हणता येतात की महागठबंधन झालं किंवा मग एक महाआघाडी झाली तर त्याचे काही परिणाम होतील का, अशी सगळी चर्चा आपण सोलापूरच्या प्रथम नागरिक महापौर शोभा बनशेट्टी यांच्याकडून सगळ्या प्रश्नांची एक उत्तरं जाणून घेण्याचा प्रयत्न करणार आहोत। शोभाताई, आपलं स्वागत या महासंग्राम कार्यक्रमामध्ये। आणि सुरुवातीलाच आपण म्हटलं की 5 वर्षामध्ये लोकांच्या अपेक्षा, कोणती भरीव कामं भाजपाकडनं झाली आणि जे मुद्दे घेऊन आपण मतदारांसमोर जातोय, भाजपाचं कोणतं चांगलं काम आपण मतदारांसमोर मांडतो? प्रथमतः आज लोकसभेच्या ह्या निवडणुकीसंदर्भात तुम्ही चर्चेसाठी मला बोलवला, त्याच्याबद्दल मी प्रथमतः तुमचं धन्यवाद। ह्या निवडणुकीसमोर जाताना माननीय आमचे जनता पार्टीचे उमेदवार जय सिद्धेश्वर महाराज यांना उमेदवारी या ठिकाणी जाहीर झाला, तेव्हापासून तर चर्चेत निघाले की आज महास्वामीजींना उमेदवारी दिल्यामुळं काही लोकांना असं वाटलं की आता हा पूर्ण भाजपतर्फेच हा उमेदवार आज निवडून येणार, हा पक्का आहे, 100% हाच खरा आहे। विकासाच्या मुद्द्यावर मोदीजींनी, पंतप्रधान मोदीजींनी जे कामं केलेले आहेत, भरीव कामं जे केलेले आहेत, महिलांसाठी केलेले आहेत, शेतकऱ्यांसाठी केलेले आहेत, लोक जे तळागाळाच्या युवकांसाठीच केलेले आहेत, युथींसाठी केलेले आहेत, ह्या सर्व भरीव कामं आपण घेऊन जनतेसमोर जातो आहे। महापालिकेच्या प्रश्नावर जर विचारलं तर आजपर्यंत ज्यांनी जेवढं करता आलं त्यांनी केलेलं नाही, पण आत्ता मी 2 वर्षात जे काही केलं ते खूप मोठं भरीव काम तुमच्या सोलापूर जनतेसमोर आहे। ते आता तुम्ही कसे प्रश्न विचारते त्याच्या उत्तर मी देत जाईन, पण मला असं वाटतं की महापालिकेच्या माध्यमातून आपण याचबरोबर मॅडम मला महत्त्वाचं विचार म्हणजे मोदी सरकारच्या बाबतीत आपण बघायला गेल्यानंतर एक आपण बघतो की शेतकऱ्यांना एक वार्षिक 6,000 रुपये देण्याचं एक धोरण असेल किंवा राज्यामध्ये कर्जमाफीचं एक असेल आणि याचबरोबर एक अंदाजपत्रकामध्ये त्यांनी बघितलं की 5 लाखापर्यंतचं उत्पन्न हे करमुक्त केलं। या सगळ्या गोष्टींचा निवडणुकीत कशा पद्धतीनं भाजपला फायदा होईल? कारण शेतकऱ्यांचं कर्जमाफीसारखा एक महत्त्वाचा निर्णय घेण्यात आला, याचा एक तुम्हाला असं वाटतं का की भाजपला निवडणुकीत मोठा फायदा होईल या योजनांचा?
मोदी साहेबांनी जे निर्णय घेतलं हे सर्व जनतेच्या हिताचा निर्णय या ठिकाणी घेतलेले आहेत. शेतकऱ्यांच्या कर्जमाफीच्या संदर्भात हा खूप मोठा निर्णय आहे. त्याच्यानंतरनं महिलांसाठी जे योजना त्यांनी आपल्या उज्ज्वला योजना असू दे, ज्यावेळेस गरोदर महिला असतात त्यांची जे काही योजना आहेत त्यांना जवळजवळ 5,000 रुपयाचं निधी त्यांना ते प्राप्त करून दिलेलं आहेत. हे जे काही छोटे छोटे योजना आहेत, सुकन्या योजना आहेत, या माध्यमातून महिलासुद्धा या ठिकाणी चांगले त्याची फायदा या ठिकाणी घेतलेले आहेत. मुद्रा लोन योजना जो आहे, प्रत्येक व्यक्ती जो छोटे छोटे काम करतात, उद्योगधंदा करतात, त्यांना हा खूप फायदेशीर ठरलेला आहे. हा खरं तर इतके लोक ह्याची फायदा म्हणजे त्यांच्या घर उभारलेलं आहे. ह्या सर्व मुद्द्यावर आपण हा निवडणुकीच्या समोर जातो आहे. तर मला असं वाटते की ज्या जन्मलेल्या बाळापासून जर आज पेन्शन योजना असू द्या, त्या अटल योजना आपण म्हणतोय त्यापर्यंत खालच्यापर्यंत आपण ज्येष्ठांपर्यंत हा योजना जे काही राबवलेलं आहे, तर ह्या माध्यमातून आपण जनतेसमोर जातो आहे आणि लोकांना माहिती आहे हा जो काही भविष्यात अजून काय करणार आहे ते मोदी सरकारच करणार आहे. मॅडम, एक मागच्या वेळी मोदी लाट होती आणि त्या लाटेमध्ये आपण बघतो की खासदार शरद बनसोडे मोठ्या मताधिक्याने आणि केंद्रीय मंत्र्यांचा पराभव करून निवडून आलेले होते. यावेळेला अशी लाट तुम्हाला दिसते का मोदींची, म्हणजे जी आता खरं म्हणजे चर्चेत नाही, पण एक कशा प्रकारचं वातावरण तुम्ही बघता? म्हणजे आता हे प्रचाराचे आपण बघतो की महत्त्वाचा टप्पा सगळा पार पडला आहे. यानंतर एक देशातलं चित्र पाहिल्यानंतर असं वाटतं तुम्हाला की मोदी लाट यंदासुद्धा दिसून येईल? मोदी लाट आहे, मोदी लाट कायम राहणार आहे. कारण लोकांना, विरोधकांना काय वाटतं की मोदी लाट आता नाही आहे, पण मोदी लाट हा पूर्ण भारतभर आहे. मला असं वाटतं की प्रदेशात सुद्धा हा मोदी लाट आहे. त्याच्यामुळं आमचा विजय निश्चित आहे. मॅडम, आणखीन एक महत्त्वाचं म्हणजे लोकसभा जरी निवडणूक आपण म्हटली तर आता आपण जेव्हा लोकांसमोर जातो तेव्हा एक लोकांचं साधारणपणे सगळी पहिली गरज असते की प्राथमिक गरजा, ज्या आपण म्हणू की महापालिकेशी निगडीत असतात. आणि तुम्ही महापौर या नात्यानं जर आपण सगळा हा विचार करायचा म्हटल्यानंतर केंद्रामध्ये भाजपची सत्ता आहे, राज्यात भाजपची सत्ता आहे आणि महानगरपालिकेत देखील एक भाजपची सत्ता आहे. याचा सगळ्यात कशा प्रकारे फायदा झाला आणि एक तुमचा जो आता कार्यकाळ आपण बघतोय त्यामधून लोकांना, सोलापूरकरांना काय देण्याचा प्रयत्न आपण केला ज्याचा भाजपला या निवडणुकीत फायदा होईल? ह्याची फायदा पुरेपूर होणार आहे. महापालिकेच्या माध्यमातून मोठी योजना म्हणजे दुहेरी पाईपलाईन. आताच माननीय फडणवीस साहेबांनी त्याची मंजुरी दिली. 750 कोटीचा ही योजना आहे. तर मला असं वाटते की माननीय पंतप्रधान नरेंद्र मोदीजींच्या हस्तेच आपण हा उद्घाटन आपण या ठिकाणी केलेलं आहे. हा खूप मोठा सोलापूरकरांना मोठा फायदा आहे, आमच्या सर्व नागरिकांना फायदा आहे की दुहेरी पाईपलाईन ज्यावेळेस सोलापुरात येईल तर जे काही मी प्रयत्न या ठिकाणी केलेले आहेत, वारंवार फडणवीस साहेबांना भेटून की हा जनतेचा प्रश्न मांडायचा जे प्रयत्न केलं त्यात आपण यशस्वी झालेले आहेत. कारण जनतेला पाणी हा खूप महत्त्वाचा आहे. सोलापूर शहराला पाण्याचा प्रश्न खूप मोठ्या गांभीर्याने आपण दरवेळेस आपल्याला भोगावं लागते. तर आपण नेहमी नदीवाटे आपण हा पाणी घेतो आहे. तर आता आपण डायरेक्ट उजनी टू सोलापूर हा लाईन जर पॅरलल लाईन आज टाकायला सुरुवात होणार आहे. लोक म्हणतात की अजून कधी आहे काय, मला असं आवर्जून नाही, तोच प्रश्न आहे की लोक म्हणतात किंवा तुम्ही समांतर जलवाहिनी म्हणताय, पण ही जलवाहिनी येणार कधी? आम्हाला तर ती दिसणार नाहीये, कसं होणार? 100% हा योजना पूर्ण होणार आहे. फक्त वर्क ऑर्डर द्यायचा हा एवढंच होतं. आचारसंहिता असल्यामुळे ते वर्क ऑर्डर देता आलं नाही. पण भविष्यात सोलापूर शहरासाठी दुहेरी पाईपलाईन 1-1.5 वर्षाच्या कालावधीत पूर्ण तयार होऊन सोलापूर शहराला पाणीपुरवठा व्यवस्थित या ठिकाणी होणार आहे. आणि हा परत एकदा भरीव काम म्हणजे स्मार्ट सिटी. स्मार्ट सिटीचं फक्त स्मार्ट सिटी डिक्लेअर झालं, त्याच्या काय कोणी फॉलो या ठिकाणी घेतलं नव्हतं की अंमलबजावणी काही होत नव्हत्या. त्यावेळेस मी माननीय मुख्यमंत्री साहेबांशी भेटून त्यांना सांगितलं की हा मार्ग कुठेतरी आपल्याला पुढे न्यावा लागणार. पहिलाचा जो अधिकार होता त्याच्याकडे 2-3 ठिकाणचं ते त्यांना काम पाहायचं, पण आपलं स्मार्ट सिटी खूप मागं या ठिकाणी पडलेलं होतं. जवळजवळ 4-5 महिन्यानंतरनं मी मुख्यमंत्री साहेबांचं भेट घेऊन
तात्काळ सुरुवात केली की त्यांना सांगितले की चांगले मोठे अधिकारी या ठिकाणी पाठवावं आणि त्याच्यानंतरनं CEO म्हणून आपल्या महापालिकेचे आयुक्तच बसावं म्हणून ढाकणे साहेबांचं शिफारससुद्धा मीच केलेली होती आणि ढाकणे साहेबांचं शिफारस त्यांनी CEO म्हणून काम पाहिलं. त्या माध्यमातून सोलापूर शहराला कचऱ्याचं जे व्यवस्थापन आज स्मार्ट सिटीच्या माध्यमातून लावलं. त्याच्या अगोदर जे मोठा घोटाळा होता टेंडर कचऱ्याचं टेंडरच्या बाबतीत, त्यावेळेस मी रद्द करून महापालिकेला वर्ग करून घेतलं आणि हा स्मार्ट सिटीच्या माध्यमातून आज कचऱ्याचं व्यवस्थापन पूर्ण सोलापूर शहरात लागलेले आहे. आता कुठंही आपल्याला कचरा दिसत नाही आहे आणि वेळोवेळ घंटागाडी पूर्ण सोलापूरभरात फिरत आहेत. हेच एक मोदीजींचं काम आहे. आता LED दिवा पूर्ण सोलापूर शहरात लागतात, हेहीच मोदीजींचं काम आहे. मला आता म्हणते की 180 कोटीचा ड्रेनेज लाईन्स पूर्ण सोलापूर शहरात मोठे मोठे हदवाड भागामध्ये जातो आहे. हा सुद्धा भारतीय जनता पार्टीचंच काम आहे आणि मोदीजींचंच काम आहे. त्याच्यामुळे लोकांना जनता ओळखलेले, जनता फार हुशार आहेत आणि ते 40 वर्ष सत्ता भोगलेले. तर आपण महापालिकेत 2 वर्षाचं सत्ता आहे आणि केंद्रात 5 वर्षाचं सत्ता असल्यामुळे किती कायापलट झालेलं आहे हे लोकांना बरोबर माहिती आहे. नाही मॅडम, हे सगळा तुम्ही उल्लेख करताय स्मार्ट सिटीच्या बद्दलचा एक आणखी प्रश्न आपण पुढं एक विचारतोच आहोत. पण हे सगळं असं होत असताना आता निवडणुकीच्या ऐन तोंडावर आपण सगळं बघतोय की शहराला 6 दिवस पाणी मिळत नाही आहे. शेवटी ह्या सगळ्या प्रकाराला म्हणजे शेवटी कोण जबाबदार कोण आहे हा सगळा? ठीक आहे की समांतर जलवाहिनीचं तुम्ही एक मोठं काम घेतलेलं आहे आणि तुम्ही म्हणता की त्याला अंतिम स्वरूप मिळेल आणि लवकरच सोलापूरकरांना अगदी नियमित आणि मला असं वाटतं की दैनंदिन पाणीपुरवठा सोलापूर शहराला होईल आपल्या प्रयत्नात. पण याचबरोबर आताची जी स्थिती आहे की 6 दिवस आपल्या शहराला पाणी मिळत नाही आहे आणि विरोधकांच्या दृष्टीने तो मुद्दा महत्त्वाचा आहे. याच्याबद्दल काय सांगाल? मला सांगू इच्छिते की याच्यामध्ये चुकलं कोण? कुठंही आपण या ठिकाणी चुकलेलं नाही. विरोधकांना आव्हाचं बोवा करायचं सवय लागलेली आहे. ह्याच्या हदवाड बघून किती वर्ष झालं? 27 झालं. हदवाड भागाला त्यांनी व्यवस्थित पाणी पुरवठा अगोदरही केला नाही आहे. फक्त आम्ही 2 वर्ष सत्ता आले की आम्ही सर्वीकडे पाणी पुरवठा व्यवस्थित केलेला आहे, करत होतो, आत्ताही करायला लागलो आहे. तर आज कसं झालं, कर्नाटकामध्ये जे बाँड्रीवर आमची पाण्याची लाईन येतो आहे त्या ठिकाणी त्यांचे 3 पंपिंग स्टेशन त्यांनी बसवलेले. त्याच्यामुळं आपल्याला 15 दिवसाचं पाणी थोडंसं प्रॉब्लेम झालेलं. पण आता सोल्युशन ते निघालेलं आहे की आज पाणी पुरवठा हदवाड भागाला उन्हाळा असल्यामुळे थोडंसं प्रॉब्लेम येतो आहे. पण नक्कीच सोलापूर शहरवासियांना असं कधीच कुठंच जाणवणार नाही आहे की त्यांना एखादी तास पुढं गेले की विरोधकांना असं वाटते की आपल्याला 8-8 तास पाणी नाही आहे, हदवाड भागाला पाणी नाही. मी समजू शकतो हदवाड भागाला आता पाणी पुरवठा होत नसेल तर आपण त्या ठिकाणी टँकरचं पाणी पुरवठा करतोय. शहरातसुद्धा ज्या ठिकाणी पाणी आलेलं नाही त्या ठिकाणी सुद्धा टँकरने पाणी पुरवठा करायचा प्रयत्न आपण या ठिकाणी महापालिकेच्या स्मार्ट सिटीला शोभणार नाहीये. स्मार्ट सिटीला शोभणार नाही की टँकरने पाणी पुरवठा करायचा. आता सध्या ज्या ठिकाणी येत नाही, ज्या असं आपल्याला भासलं तर आम्ही या ठिकाणी टँकरने पाणी, की त्या लोकांना वंचित आम्ही या ठिकाणी ठेवलं नाही. पाणी तिथं नाही असं म्हणलं नाही की आपण पाणी या ठिकाणी दिलेलं आहे. तुम्ही आम्हाला 2 वर्षाचं कालावधी दिले. 2 वर्षाची कालावधीमध्ये माझी दुहेरी पाईपलाईन हा सक्सेसफुली दुहेरी पाईपलाईन आहे. त्याच्यामुळे मी माझ्या सोलापूर शहरवासियांना एवढंच सांगेन की अजून 1 वर्षभर तुम्हाला त्रास होणार आहे. भविष्यात कधीच तुम्हाला त्रास होणार नाही या ठिकाणी मी वचन देते. पाण्याचा प्रश्न कायमस्वरूपी मिटणार आहे, कारण हा भारतीय जनता पार्टीचं काम आहे, फडणवीस साहेबांचंच काम आहे, मोदीजींचंच काम आहे हे. याचबरोबर जो आपण स्मार्ट सिटीबद्दल बोलतो आहोत, एक अर्बन प्लाझा जो आहे तो अगदी दिमाखात आमच्या रंगभवन चौकात उभारला. पण त्याच्या बाजूचा आम्ही रस्ता बघतोय की अगदी रंगभवन ते डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर चौक असा रस्ता, तो रस्ता आज देखील पूर्ण नाही आहे. जवळपास 2.5-3 वर्षाचा कालावधी त्यामध्ये सगळा गेला आणि तरी देखील कुठलं चित्र त्याचं नाही आहे. स्मार्ट सिटीची कामं रखडली कशामुळे? ही कारणं काय असतील त्याची? स्मार्ट सिटीचे कामं कुठेही रखडले नाही. तुम्ही पहिल्यांदा सांगितलं की ज्यावेळेस मी महापौर झाले त्यावेळेस मी माझे सूत्र हातात घेतलं. स्मार्ट सिटीला मलाही फॉलो करायला 4-5 महिने लागलं की त्या अधिकाऱ्याला बदलावं लागलं. तेली म्हणून अधिकारी होते त्याला बदलावं लागलं. तिथं CEO म्हणून मला आयुक्ताला बसवावं लागलं आणि हा सर्व काम मार्गी लागून मी CM साहेबांना, मुख्यमंत्री फडणवीस साहेबांना यांच्या कानावर टाकून हा पूर्ण काम मी सुरुवात केली. मला असं कुठंही रखडले नाही. त्या भागात शाळासुद्धा आहे. शाळेला त्या मुलांना पण त्रास होऊ नये म्हणून त्याला आपण त्या मुलांसाठी ब्रिज पण टाकून त्या मुलांसाठी व्यवस्थित सेफनेस त्या ठिकाणी आणलेलं आहे.
आता राहिलं की ड्रेनेज हा वर्षानुवर्ष लगेच असा रोड केला आणि खोदलं असं होऊ नये. आम्ही डिस्ट्रीब्यूट लाईनसुद्धा व्यवस्थित त्या ठिकाणी टाकण्याचा प्रयत्न केला की अंडरग्राऊंड जे आहे ड्रेनेजची लाईन वेगळी, MSCBचे जे केबल आहेत ते वेगळं आणि ड्रेनेजचं वेगळं, असे फुटपाथ वगैरे तयार करून त्याची वेगवेगळे आपण कामाचं स्वरूप त्या ठिकाणी दिलेलं आहे. हा सगळे मोठे काम होताना थोडंसं वेळ लागणार आहे कारण खूप मोठं काम आहे, त्याच्यामुळे हा थोडं होणार आहे. रंगभवन चौक तर काय पूर्ण भारतभर फिरतोय की स्मार्ट सिटी बघायचं असलं तर सोलापूरला या. हा तर आपण नाही बोलतो, एक सेल्फी पॉईंट झालेला आहे. नागरिक बोलतात, सोलापुरातले नागरिक बोलतात, जनता बोलतात की सोलापूर शहर हा स्मार्ट होतो आहे. स्मार्ट सोलापूरची जनता हा स्मार्ट आहे. त्याच्यामुळे आमचं मोदी सरकार पुन्हा एकदा परत मोदी सरकार, फिरसे मोदी सरकार. मॅडम, हा विश्वास तुम्ही व्यक्त करत आहे. त्या आणखीन एक महत्त्वाचा भाग होता की देवेंद्र फडणवीस राज्याचे मुख्यमंत्री, त्यांचं सोलापूरवरती विशेष लक्ष राहिलं आहे आणि तुम्हीसुद्धा बरीचशी कामं घेऊन त्यांच्याकडं जात होतात आणि त्यामध्ये मंजुरी मिळताना आपल्याला दिसत होती. कशा प्रकारचं एक सहकार्य मुख्यमंत्र्यांचं खास सोलापूरसाठी म्हणून राहिलं आणि त्याचा एक परिणाम कशा पद्धतीने आपल्याला दिसून येतो? म्हणजे महाराष्ट्राचे मुख्यमंत्री एक अभ्यासू मुख्यमंत्री आहेत आणि मला असं वाटते की जे काही मी प्रश्न सोलापूर जनतेचं मी त्या ठिकाणी त्यांना मी महापौर म्हणून त्यांच्या समोर मांडली आहे ते सर्व त्यांनी त्या ठिकाणी मान्य केलेले आहेत. त्यांनी या ठिकाणी कुठल्याही कामाला व्यत्यय या ठिकाणी आणलेलं नाही. कारण मलाही माहीत आहे फडणवीस साहेब मुख्यमंत्री हेही 2 वेळा महापौर होते आणि त्यांनी आमदार पण निवडून आले आणि त्यांनी आता आज महाराष्ट्राचा धुरा सांभाळतात. मग त्यांना अभ्यासू आहे आणि जनतेला काय लागतो आहे ह्यांना त्यांना माहिती आहे, त्यांना अनुभव आहे. म्हणून 180 कोटीचं ड्रेनेज लाईन हातवाड बाहून एवढे वर्ष 26 वर्ष आमचे जनता वंचित राहिलं. आज त्या भागात सगळीकडे ड्रेनेज लाईनची आज सुरुवात झालेली आहेत. आज मला असं या त्यांच्याच माध्यमातून सांगायचं की 5% फक्त सोलापूर शहरातला आज वंचित राहणार आहे. ते सुद्धा आम्ही दुसऱ्या बजेटसाठी आम्ही वर पाठवलेले आहेत की हे सुद्धा आपल्याला मंजूर करून द्यावं की सोलापूर शहर पूर्ण हा ड्रेनेजचे जे ओपन ड्रेनेज आहे हे बंद व्हावं. सोलापूर शहर हा स्मार्ट सिटी होतो. एकदमच होऊ शकत नाही पण टप्प्याटप्प्याने सोलापूर शहर बदलायला लागलं आहे आणि ह्या सगळे CM साहेब खरंच एक अभ्यासू मुख्यमंत्री आम्हाला लाभलेला आहे आणि मला असं वाटतं की विशेष सोलापुरांकडं त्यांचं लक्ष आहे. आज कुठल्याही पद्धतीचा निधी या ठिकाणी कमी पडू दिलेला नाही. मॅडम, उड्डाणपूल असतील किंवा आपण बघत होतो की जो काय आपला बायपास रोड याची एक स्थिती कुठपर्यंत आलेली आहे? म्हणजे आपण उड्डाणपुलाचं एक मोठे प्रयत्न आपण केलेले होते, तर त्यासाठीची एक स्थिती सध्याची कशा प्रकारची आहे? भूसंपादन झालं असेल, भूसंपादनचं आता सुरुवात या ठिकाणी झालेले आहेत. ज्यावेळेस झाले ह्याची सुद्धा पाठपुरावा आम्ही केलेला आहे. वारंवार गडकरी साहेबांना ह्या ठिकाणी मी पत्रव्यवहार केलं, त्यांच्याशी भेटी घातली की उड्डाणपूल खूप सोलापूर शहरासाठी जरुरी आहे आणि तुम्ही त्या ठिकाणी मार्गी लावं. ते आता सुरुवात झालेले. येत्या काळात ते सुद्धा सुरुवात होईल. काही आपल्या महापालिकेचा हिस्सा आपल्याला भरावा लागणार आहे. ते महापालिकेचे अगोदरचे लोक एकदम ढासळून ठेवलेले आहेत, त्याच्यामुळे आपण भरू शकत नाही आहे. त्याच्यामुळे परत मी मुख्यमंत्र्यांना विनंती केली की तेही पैसे तुम्हीच द्यावं आणि हा उड्डाणपूल लवकरात लवकर परत या ठिकाणी उभा राहील आणि आचारसंहिता संपल्याबरोबर तेही कामाला सुरुवात होईल. मॅडम, आपल्या आता शिवाचार्य महास्वामी डॉक्टर जयसिद्धेश्वर शिवाचार्य महास्वामी भाजपचे उमेदवार आहेत. प्रचार देखील सध्या आपला दिसून येतोय, तुमचाही मोठा सहभाग त्या प्रचारामध्ये आहे. कशा प्रकारचा एक प्रतिसाद मिळतोय, कशा प्रकारची लोकांमध्ये भावना आहे किंवा ज्याला आपण म्हणू की तुम्हाला सुद्धा कशा प्रकारे त्यांचा विश्वास वाटतो उमेदवारीचा? उमेदवार योग्य उमेदवार भारतीय जनता पार्टीने दिलेले आहे. भारतीय जनता पार्टीच्या जे नेते मंडळ आहेत, एक मोदीजींचे पासून ते खाली फडणवीस साहेबापर्यंत एक अभ्यासू लोक आहेत की जनतेचं हित बघतात, ते जनतेचं स्वार्थ बघतात की जनतेचं कशी खुश राहील, भारतातले नागरिक कसे खुशीत राहील, त्यांचं जे काही अडीअडचणी सोडवणे त्याच पद्धतीने आज सिद्धेश्वर महाराजांना आज त्यांनी तिकीट दिलं. मला असं वाटते की ज्या ठिकाणी आपण प्रचारला जातो त्यावेळेस त्या ठिकाणी नक्कीच आवर्जून उल्लेख करतात जे काही आज तुम्ही तिकीट भाजपने तिकीट दिलं, योग्य माणसांना आज तिकीट दिलेलं आहेत असा ह्या होतात की काळजी करू नका, आम्ही मोदी सरकारबरोबर आहेत असं लोकांचं व्यक्त होतोय. मॅडम, एक होतं की
महास्वामीच उभारल्यामुळं असं म्हणलं जातं की लिंगायत समाज जो आहे तो पूर्णपणे आता किंवा त्याचबरोबर असं आहे की महाराजांचे जे काही भक्तगण आहेत ते आपण बघतो की सर्व एक समाजामध्ये दिसून येतात, त्यांचा एकत्रित असा पाठिंबा मिळून येईल असं म्हणलं जातं. पण आमच्याकडे जे जे मान्यवर येतात लिंगायत समाजाच्या अन्य पक्षांमधले, त्यांचं म्हणणं मात्र असतं की नाही, आम्ही आमच्याच पक्षाबरोबर आहोत, आम्ही महाराजांबरोबर नाही आहेत. हे सगळं चित्र बघितलं तर काय वाटतं तुम्हाला की त्यांचीसुद्धा साथ मिळू शकेल? विरोधी पक्षातले जे कुठले आपले समाज बांधव आहेत त्यांची साथ मिळू शकेल का या सगळ्यामध्ये? जे आपल्याला एक चित्र रंगवलं जातं, असं म्हणलं जातं की नाही, निवडणुकीच्या काळात त्यांची देखील एक मदत भाजपला होऊ शकते, असं चित्र तुम्हाला खरं वाटतं का? लिंगायत समाज म्हणून सगळे महाराजाकडं देतात असं म्हणजे इतरही महाराजांना इतर समाजसुद्धा महाराजांना त्यांना मानणारे वर्ग खूप मोठ्या प्रमाणात आहे. आणि भारतीय जनता पार्टीचं जे कार्यकर्ते आहेत, ज्यांना आज कामं करतायत, ते काय फक्त लिंगायत समाजाचे नाही, सर्व समाजाची लोक त्या ठिकाणी आहेत. मग मला असं वाटतं की महाराजांना कुठे अडचण येणार असं नाही. फक्त असे काही होऊ नये की महाराज लिंगायत समाजाचा आहे म्हणून सगळे लिंगायत समाज त्यांच्या पाठीशी उभा राहणारच. लिंगायत समाजाची सर्व लोक त्यांच्या पाठीशी उभा आहे. इतर समाजसुद्धा त्यांना मानणारे वर्ग खूप मोठे आहेत, त्यांच्या पाठीशी नक्कीच त्या ठिकाणी उभा राहिलेल्या आहेत. आणि मला असं वाटतं की महाराज नक्कीच या ठिकाणी 100% ते विजय आहेत आजच्या घडीला. मॅडम, सामना कोणाशी होईल? म्हणजे जर आपण म्हणू की भारतीय जनता पार्टीचा सामना काँग्रेसशी होईल का वंचित बहुजन आघाडीशी होईल? काय वाटतं? म्हणजे निवडणुकीतलं चित्र पाहिल्यानंतर यातल्या काँग्रेस स्पर्धेमध्ये असेल का वंचित बहुजन आघाडी असेल, तुमचा सामना कोणाशी होईल असं वाटतं? तुम्ही तर विजय अगदी खात्रीने सांगताय की महास्वामी जे आहेत ते विजयी होतील, पण शेवटी तुमच्यावर सामना कोणाचा असेल? मी कुणावर टीका वगैरे करणार नाही, कुणावर बोलणार नाही. ज्यांच्या पसंतीने त्यांनी कॅन्डिडेट दिलेले असतात. जय सिद्धेश्वर महाराज असं मानणारे वर्ग खूप आहेत. मला असं वाटते की आज आम्ही विकासाच्या मुद्द्यावर आम्ही जनतेसमोर जातो आहे. विकासाच्या मुद्द्यावरच आम्ही जनतेसमोर जातो आहे. आम्हाला आमचा विजय निश्चित आहे. त्याच्यामुळे आमचा विजय निश्चित आहे म्हणून आम्ही कुणाबरोबर स्पर्धा लावत नाही, आम्ही स्पर्धा करणार नाही. आमचा विजय निश्चित आहे. जनता आम्हाला जे काम केलेले आहेत, 5 वर्षात काम केलेलं, महापालिका 2 वर्षात काम केलेलं आहे, हे सर्व घेऊन आम्ही जनतेसमोर जातो आहे. त्याच्यामुळे जनता आमच्याबरोबर आहे, मोदी सरकारबरोबर आहे. मॅडम, एक होतं की लोकसभा निवडणुकीच्या निमित्तानं काही विधानसभा मतदारसंघाची पण एक चाचपणी होत असते. कुणीतरी आपापली गणितं आखत असतं की विधानसभा मतदारसंघासोबत डोळ्यासमोर ठेवला जातो. तुमचं नाव जे आहे ते शहर उत्तरशी जोडलं जातं सारखं. अलीकडच्या काळामध्ये आपण बघतो की महापौर शहर उत्तरसाठी उत्सुक आहेत विधानसभा निवडणुकीकरता. एक असं सातत्यानं बोललं गेलं किंवा ते नाव सगळं असं चर्चेमध्ये राहिलं. लोकसभा निवडणुकीच्या निमित्तानं अशी देखील काही गणितं घातली जात आहेत आणि त्या दृष्टीनं व्यूहरचना आखली जाते. शहर उत्तरसाठी तुम्ही उत्सुक आहात का? आज लोकसभेच्या संदर्भात तुम्ही बोलवला, त्याचबद्दलच तुमच्याशी मी ते ठिकाणी चर्चा करते. ते पुढच्या वेळेस आपण नक्कीच चर्चा करू त्या गोष्टीवर. नाही, पण उत्सुक आहात का तुम्ही शहर उत्तरसाठी खास करून? नाही आहे, तर नंतर ना आपण या विषयावर बोलूया. कारण बऱ्याच वेळा असं आलं की चर्चा ही झाली की महापौर शहर उत्तरसाठी उत्सुक आहेत. त्या काळात ते काळ ठरवेल. आता नाही काही. आता लोकसभेवरच चर्चा. आता सध्या ही लोकसभेवरतीच चर्चा आहे. मॅडमनी महत्त्वाचं म्हणजे उत्तर देणं इथं टाळलं की शहर उत्तरसाठी उत्सुक आहेत का. येत्या काळात ते देखील सगळं चित्र स्पष्ट होईल. पण एक देतं मॅडम की जो आपला एक 2 वर्षाचा कार्यकाळ नुकताच पूर्ण झाला आणि एक असा विरोधकांकडनं आपल्याकडे आरोप केला जातो की आमचे जे 2 मंत्री आहेत, कारण ह्या 2 मंत्र्यांचा समन्वय आणि पालिकेचा समन्वय असा राखला गेल्यानंतर एक विकास कामं मोठी होणं अपेक्षित असतं. आमचे विरोधक नेहमी असा आरोप करतात की 2 मंत्र्यांची गडबाजी आम्हाला पालिकेत दिसते, बाहेर दिसते आणि त्यामुळं आमच्या सोलापूर शहराच्या विकासाला खीळ बसली. दोन्ही मंत्र्यांच्या वादात विकासाला कुठेही खीळ बसलेलं नाही. आता एवढ्यापर्यंत मी या ठिकाणी मुद्दा सर्व मांडला आहे, तर कुठं खीळ बसायचं संबंध येतो आहे? खीळ कुठं बसलंच नाही आहे. उलटं स्पीडने आपण कामं करतो आहे. जेवढे आपण कामं केलेले आहेत, दोन्ही मंत्रीसुद्धा या ठिकाणी त्या निधी आणलेले आहेत. CM साहेबांनी स्वतः या ठिकाणी हे केलेले आहेत की त्यांच्याजवळ कुठलाही मुद्दा नाही, एकच मुद्दा. बाकीच्या मुद्द्यावर बोला ना तुम्ही,
फक्त दोन्ही मंत्र्यांच्यामुळं विकास कुठं थांबला आहे? मला त्यांनाच प्रश्न आहे, कुठं थांबलं आहे आपलं सोलापूर शहराचा विकास? कुठं थांबला आहे हाच माझा प्रश्न त्यांना विचारतो की दोन्ही मंत्र्यांच्या मध्ये विकास थांबला नाही. हा घरात भांडण असते ते थोडे पडतात, पण विकासाला कुठं खीळ बसलेला नाही आहे. मला या माध्यमातून सांगते की त्यांच्याकडे दुसरं भांडवलच नाही आहे. दोन्ही मंत्र्यांचं वादात विकासाला खीळ कुठे बसले? आत्तापर्यंत एवढा मोठा मी पाढा वाचले तुमच्यासमोर. 2 वर्षात जवळजवळ 1000 कोटीचा निधी महापालिकेला प्राप्त झालेला आहे. ह्याचे जास्तच आहे आकड्यावर पण सांगते. मग विकासाला कुठे खीळ बसलं? कुठे नाही बसलं. म्हणजे महानगरपालिकेचे तुम्ही सगळं कामकाज बघत होता, त्यामध्ये दोन्ही मंत्र्यांचं सहकार्य तुम्हाला लाभलं? मला मुख्यमंत्री साहेबांचे आहेत आणि भारतीय जनता पार्टीचं मला सहकार्य भरपूर लाभलेलं आहे. दोन्ही मंत्र्यांचं पण या ठिकाणी लाभलेलं आहे. निश्चितच दोन्ही मंत्र्यांचं सहकार्य लाभलं आणि त्यामुळं हजारो कोटींचा निधी जो आहे तो महापालिकेला मिळाला. मॅडमचं म्हणणं असं की गडबाजी अशी नाही, वादाचे काही कारणं असतील, पण यामुळे कुठं खीळ बसला सोलापूर शहराच्या विकासाला असं झालेलं नाही आहे. अन्य पक्षातसुद्धा अशा प्रकारचं चित्र असतं असं एकंदरीत इथं थेट म्हणणं. पण मॅडम, जे आपल्याला आपण 2-1-2.5 वर्षाचा काळ, आपण खरं म्हणजे तुमचा संघर्षाचा काळ बघितला, मग ते चित्र काय सांगायचं आपण? महापालिकेमध्ये सातत्यानं तुम्ही बघितलं की एक खंबीरपणे सगळ्या गोष्टी तुम्ही मुकाबला करत होतात. हे विकास काम होताना हा संघर्षच करावा लागते. काही निधी आणायचं असताना संघर्ष करावा लागले, ते मंजूर करत असताना संघर्ष करावं लागत असते. किंवा सिनियर असतात, ज्युनियर असतात, काही लोकांची मनं दुखलेलं असतात, त्यांना घेऊन जायचं म्हणजेच हा संघर्षच आहे. सर्वांना एकत्र घेऊन गेलं मग मी सर्वांना पुरून उरले या ठिकाणी नमूद करावं असं वाटते मला. याजवर आपण ही लोकसभा निवडणूक होती आहे आणि डॉक्टर जयसिद्धेश्वर शिवाचार्य महास्वामी हे भाजपाचे उमेदवार आहेत. लोकांच्या ज्या अपेक्षा आहेत त्या पूर्ण झाल्या असं वाटतं का? म्हणजे ज्या पद्धतीने आपले एक भाजप सरकारचा एक कार्यकाळ राहिला 5 वर्षांचा, तेव्हा या अपेक्षा पूर्ण झाल्या का? मला असं वाटतं की 70% अपेक्षा त्यांचं पूर्ण झालेलं आहे. तर मला वाटतं की पुढच्या हा मोदी सरकार आल्यावर पुढच्यासुद्धा 100% जे स्वप्न आहेत, जे युवकांचं आहे, जे बेरोजगारी आज आपल्या युवकांमध्ये आता सोलापुरात कामं नाही आहेत, हे सर्व कमी होणार आहेत भविष्यात. मला असं वाटते की एक सामान्य नागरिक म्हणून असं मला वाटते की परत एकदा आमचं मोदी सरकारच यायला पाहिजे. तुम्ही कुठल्याही जनतेसमोर जावा, तुम्ही मीडिया सोडून जर तुम्ही जरा गल्लीबोळात जर फिरत गेला तर तुम्ही युवकांमध्ये युतीनामध्ये विचारा तुम्ही फिरसे मोदी सरकार. मॅडम, याचबरोबर आणखीन एक थोडासा राज्यस्तराचा एक प्रश्न आहे की भाजप सरकारने मराठा समाजाला एक आरक्षण दिलेलं आहे, शेतकऱ्यांची कर्जमाफी, असे एक जे मोठे निर्णय झाले, त्याचा निवडणुकीत किती फायदा होईल या सगळ्यात? कारण बघतो की आपण हे सगळे मोठे निर्णय होते, भाजप सरकारची ती उपलब्धी म्हणावी लागते आपल्याला. याचा एक निवडणुकीत कशा पद्धतीने फायदा होईल? नक्कीच हा फायदा भारतीय जनता पार्टीला होईल. योग्य ते निर्णय भारतीय जनता पार्टी घेतोय. सर्व समाजाला घेऊन जाणारा हा पक्ष आहे. त्याच्यामुळं जे काही आपल्याला फायदा होणार आहे भारतीय जनता पार्टीला नक्कीच होणार आहे. मी एकच सांगेन की सर्व समाजाला घेऊन जाणारा हा पक्ष आहे. इथं कुठलं जात भेद हे काही बघणारा नाही आहे. सर्वांना घेऊन जाणारा भारतीय जनता पार्टीचं पार्टी आहे. मॅडम, सध्या हा प्रचार जो आहे तो कशा पद्धतीने केला, कोणत्या गोष्टींवर सध्या भर देण्यात येतोय, लोकांपर्यंत तुम्ही पोचताय? आम्ही विकासाच्या मुद्द्यावर आपण आज लढतोय. विकासाच्या कामावरच आपण या ठिकाणी जनतेच्या समोर जातोय. जे काही विकास झालेले त्या घेऊन आपण जनतेसमोर जातोय. विरोधकांच्या वतीनं नेहमी एक आरोप केला जातो की भाजप सरकार म्हणजे केवळ एक ते बाता मारणारं सरकार आहे, नुसत्या घोषणा होतात, प्रत्यक्षात काही होत नाही. हा जो एक सातत्यानं आरोप केला जातो त्याबद्दल म्हणणं काय? म्हणजे एकंदरीत आपण पाहायला गेल्यानंतर ज्या घोषणा केंद्राकडनं होत असतील किंवा त्याची एक अंमलबजावणी असेल तर त्यावरती असं बोललं जातं की हे सरकार निवळ घोषणा करतं. म्हणजे बेरोजगारी मिटली का किंवा 15 लाख खात्यावर जमा झाले, असे जे सातत्यानं तेच ते प्रश्न आपले उपस्थित केले जात आहेत. विरोधकांना कुठलाही मुद्दा त्यांच्याजवळ नाही आहे. त्यांनी फक्त असंच, तुम्ही 40 वर्ष सत्ता भोगलेले आहे, तुम्ही का जनतेचा विचार त्या ठिकाणी केलेला नाही. मोदी सरकार 5 वर्ष झाले आले, ते तळागाळाच्या लोकांना त्यांना सर्वसामान्य जनता, महिला आहेत, युवा युती आहे,
त्यांना वर यायचं काम त्यांनी करतायत. भविष्यात तुम्ही त्या लोकांना हेच विकासाचं काम त्यांना बघवत नाही, म्हणून असले काहीतरी अफवा उठवतात की हे मोदी सरकार काही काम केलं नाही, काही नाही आहे, बेरोजगारी वाढली, कुठेही वाढलेलं नाही आहे. मला असं वाटतं की भविष्यात हा चांगलं एक देश म्हणून आज कुठल्या स्तरावर आपलं भारत देश किती नंबरवर खाली गेलेलं होता तर किती वर गेलेला आहे हे जर तुम्ही जर बघितला तर मोदी सरकारने आपल्या देशाला कुठं आणून ठेवलं आहे, आता किती वर आणून ठेवलेले आहेत. आमचं सर्व ठिकाणी सन्मान आज भारतीय लोकांचं होतो आहे, भारताचं होतो आहे. हा एक चेष्टा नाही आहे हे. मग ह्याला आम्हाला मोदी सरकारच पाहिजे आहे. याचबरोबर मॅडम असं आहे की आपल्या सोलापूर शहराचा विकास आपण जेव्हा सगळं म्हणतो तेव्हा उद्योग व्यवसायासाठी आपल्याकडं विमानसेवा गरजेची होती. सातत्याने आपण असं बघतोय की मग आपले मंत्रीगण असतील किंवा काही व्यापारी संघटना असतील किंवा अन्य काही सामाजिक संघटना पाठपुरावा या सगळ्या बाबतीत करतायत. महापालिकेचे एक प्रयत्न कशा पद्धतीने राहिले की ही सेवा सुरू व्हावी यासाठी, किंवा साधारणपणे तुम्ही जो म्हणता की दोन्ही मंत्र्यांशी आमचा एक चांगला समन्वय आहे, दोन्ही मंत्री एकत्रित्या काम करत आहेत, यांच्यासमोर विमानसेवेचा प्रश्न होता की नव्हता? नक्कीच सोलापूर शहराला विमानसेवा सुरू होईल, चांगल्या पद्धतीने सुरू होईल आणि त्याची चर्चासुद्धा चालू आहे. आणि इथल्या उद्योगांसाठी सातत्याने उद्योजकांची मागणी असते की आम्हाला महापालिकेने काही सवलती द्याव्यात किंवा काही करामध्ये सवलत द्यावी किंवा पाणी असेल, वीज असेल, या बाबतीमध्ये कुठेतरी आम्हाला सवलती मिळाव्यात. या बाबतीत एक कशा प्रकारे तुमचे प्रयत्न झाले या दरम्यान? मी मध्यंतरी ढाकणे साहेब होते त्यावेळेस सुद्धा आम्ही फास्ट जे काही टॅक्स होतं, फास्ट टॅक्स होतं ते कमी करण्याच्या संदर्भात आम्ही बैठकी बोलवले होते. त्या संदर्भात आम्ही ठेवले की ते फास्ट टॅक्स जे आहे ते कमी करण्यात यावं. त्याच्यामुळं त्याची चर्चा झाली, ते सभागृहापुढं येईल. विषय त्यांनी अजून पाठवले नाही, आल्यावर नक्कीच आम्ही त्याच्यावर विचार करणार आहे. जनतेला ते परवडणारा टॅक्स जो आहे ते कमी करण्यात येणार आहे की जेणेकरून बाहेरचं जे उद्योगधंदे येणार आहे सोलापूर शहराला त्याची फायदा त्यांना व्हावा. मॅडम, महापालिका ही आर्थिकदृष्ट्या सक्षम झाली पाहिजे, म्हणजे तसं आपली ही विकास कामं आपल्याला साध्य करता येतात. कशा प्रकारे तसा भर राहिला? कारण आपण एकीकडे बघतो की म्हणजे गाळ्यांच्या बाबतीत एक आपण महत्त्वपूर्ण निर्णय घेतला, तो व्यापाऱ्यांना तसा दिलासा देणारा निर्णय ठरला. तो म्हणजे मुख्यमंत्र्यांनीच ती एक आपण त्याला म्हणू की एक त्याला मान्यता दिली किंवा एक दिलासा त्यांनी दिलेला होता व्यापाऱ्यांना. एक महापालिका आर्थिक सक्षम होण्यासाठी एक कशा प्रकारचे प्रयत्न सुरू आहेत आपल्याकडनं किंवा प्रशासनाकडनं? प्रशासन त्याच्या बाबतीत सुरू आहे. आता आपण JS सर्वे तर सुरुवात केलेले आहे, सगळीकडे सर्वे चालू आहे त्यांचे. त्या माध्यमातून नक्कीच ह्या ठिकाणी आपल्याला टॅक्स जे काही कमी आपण नेहमी आपल्याला कमी मिळतोय तर आता ते कसे वाढतील त्या पद्धतीने या ठिकाणी निघालेले. गाळ्याधारकांच्या संदर्भात तुम्ही विचारलं तर पूर्ण महाराष्ट्राभरच गाळ्याधारकाचा विषय थांबलेला आहे. पूर्ण महाराष्ट्राचंच ते आहे. ते भविष्यात त्याचाही सुद्धा निकाल काहीतरी निघेल, कारण हा व्यापाऱ्यांना दिलासा देणाराच हा जे काही निर्णय होणार आहे ते व्यापाऱ्यांना दिलासा देणारा असंच निर्णय मुख्यमंत्री साहेबांनी पुढे भविष्यात घेणार आहेत. तर मला असं वाटते की फक्त कसे उत्पन्न वाढेल आणि लोकांचं कसे होईल हे भविष्यात महापालिकेचा परिस्थिती कशी सुधारेल, फक्त गाळ्यांचं संदर्भाचं असं नाही आहे, बाकीचे खूप विषय आहेत. तसे बघितलं तर त्याच्याकडे जातीने जर लक्ष दिलं की आपल्याला जागे किती आहेत महापालिकेच्या, मला असं वाटतं की पूर्ण महाराष्ट्रभरात एवढी महापालिकेची जागा महापालिकेचं ताब्यात नाही, तेवढी जागा महापालिकेकडं तेवढी जागा प्रथमतः महाराष्ट्रात सोलापूरला आहे. तर ती जागेची रचना जर व्यवस्थित मांडणी जर केलं, आता आज आम्ही स्मार्ट सिटीमध्ये पण एक 7 रस्ता चौकसुद्धा त्या ठिकाणी घेतो आहे की जेणेकरून तिथलंही उद्योगधंद्याला वाढलं पाहिजे. की वर जरी तुम्ही जर दिल्लीला बघितलं तर पालिका बाजार जर बघितला असं तर नक्कीच चांगलं होईल की वर सगळे गार्डन वगैरे आहे, खाली पूर्ण मार्केटिंग त्या ठिकाणी केलेले आहेत की ह्या इथल्या नागरिकांना ते उद्योगधंदासुद्धा त्या ठिकाणी वाढेल. आणि बाहेर येणारे जे पर्यटक आहे सोलापूर येणार आहेत
की ज्यावेळेस त्यांच्या इथं येणाऱ्या लोकांचा जर मुक्काम वाढत गेलेत ऑटोमॅटिकली की सोलापूर शहर म्हणजे एक बदलता का म्हणजे बदलत जाईल. सोलापूर शहर आता सध्याच बदललेलं आहे. सोलापूर शहरात आता मुक्कामसुद्धा लोकांचा वाढलेला आहे. कारण सोलापूर शहरात आता काय आहे, आम्ही काही प्रेझेंटेशन द्यायला आम्ही कमी पडलो. आता आम्ही सुरुवात केली की जे माणूस बाहेरून येतो आहे त्या माणसाला आम्ही सुरुवात केली की सोलापूर शहरात काय आहे. आता आम्ही सांगायला सुरुवात केली आहे सोलापूरचं काय फेमस आहे. आणि आता आम्हीच आमचं मार्केटिंग करायला सुरुवात केलं आहे. तर मला असं वाटते की सोलापूर शहर हा नक्कीच परत एकदा नावलौकिक सोलापूर शहराचा होणार आहे. आणि हे होणार असेल तर मोदी सरकारांच्या काळातच होणार आहे. म्हणून मला असं वाटते की लोकांनीसुद्धा पसंती मोदी सरकारलाच दिलेली आहेत. मॅडम, आणखीन एक महत्त्वाचा प्रश्न असा पडतो, म्हणजे आमच्या सोलापूरकरांना हा प्रश्न पडतो की नेहमीच आपले परदेश दौरे होतात, भगिनी शहराचा करार वगैरे होतो. तुम्ही दौऱ्यानंतर आल्यानंतर एक असं म्हणलं जातं की त्यांची आपल्याला मदत मिळणार आहे, इथं एक ती विकास कामं होतील, त्यांची मदत होईल आणि काही ना काही चांगलं उभारेल. पण एवढे दौरे होतात आणि त्याच्यानंतर त्याचं एक फलित म्हणून काय येतं किंवा एक काय होणार आहे आमच्याकडं? आज मी जाऊन आले तर स्मार्ट सिटीमधलं जे काही कामं उभा राहिले त्या धर्तीवरच उभा केलेलं आहे. आज रंगभवन चौक बघितला, एक आता सिद्धेश्वर मंदिराचा परिसर जोही बाहेरनं जो नागरिक येईल त्या परिसरामध्ये 2 तास तर तिथं रमलं पाहिजे. ह्या दृष्टिकोनातून आपण त्या रचना रचलेला आहे. सिद्धेश्वर मंदिर, आपल्याला होम मैदान, त्या पासपोर्ट ऑफिस, त्याच्या बाजूला तुम्ही बघितले तर ॲडव्हेंचर पार्क आणि स्मार्ट रोड, आंबेडकर चौक आणि त्याच्यामध्ये रंगभवन चौक. हा परिसर बघितला आपण. नाईट मार्केटला सुद्धा त्या ठिकाणी घेतलेलं आहे. आणि हुतात्मा गार्डन, तुम्ही गार्डन जर बघितलं तर स्मार्ट सिटीमधनं गार्डन आता चांगल्या पद्धतीने या ठिकाणी उभं केलेलं आहे. खूप काही आहे. म्हणजे हा जो रचना आम्ही रचलेला आहे, जे ठिकाण आम्ही धरलेलं आहे हा स्मार्ट सिटीमध्ये, जेणेकरून हा फॉरेनमध्ये जाऊन येऊनच हे सगळं बघून आम्ही शिकून हा सुरुवात केलेलं आहे. मला असं वाटतं की आज कचऱ्याचं व्यवस्थापन ज्यांनी फॉरेनमध्ये करतात त्याच पद्धतीने आपण या ठिकाणी केलेले आहेत. आणि आज 4 डम्पिंग स्टेशन आपण केलेले आहेत. एक कुष्ठरोग वसाहतीला एक केलेलं आहे, जुळासोबर HSR टाकी आहे तिथं ते केलेलं आहे. आणि एक रोडला आहे इंद्रधनुचा जो परिसर आहे त्या ठिकाणी केलेले आहेत. हे सर्व त्या ठिकाणी बघून येऊनच केलेले आहेत. जो माणूस ज्यावेळेस बाहेर जाऊन बघून येऊन करत नाही, आपलंही शहर असं सुंदर व्हायला पाहिजे ह्या विचाराने जायचं आणि विचाराने येऊन काम केलं, ह्याच्यावर मी समाधानी आहे. यातून आता एक शेवटचा असा प्रश्न आहे की आपण म्हणलं सुरुवातीलाच की लोकसभा निवडणूक जरी होत असली तरी लोकांना स्थानिक प्रश्न फार महत्त्वाचे वाटतात आणि ते प्रश्न आपण बघत असतो की ते महानगरपालिकेशी निगडीत असतात. तर भाजपची सत्ता येऊन जेव्हा आपण बघतो की 2.5 वर्षाचा कार्यकाळ महापालिकेत पूर्ण होतो, तेव्हा तुम्हाला असं वाटतं का की एक समाधानकारक काम झालं आहे आणि लोक सोलापूरचे समाधानी आहेत, महापालिकेतल्या भाजपच्या सत्तेवर समाधानी आहेत किंवा एकंदरीत जी कामं सगळी झाली त्याच्यावरती समाधानी आहेत आणि निश्चितच ते या बाबतीत भाजपच्या बाजूने असतील? आज आरोग्याच्या दृष्टीने महिलांचा विचार केला तर आज तुम्ही बघितलं तर डफरीनला जर व्हिजिट तुम्ही जर केला तर नक्कीच बघा आज किती सुंदर पद्धतीने त्या ठिकाणी आम्ही सुरुवात केलेल्या आहेत की आज तिथं एक्सरे मशीन आहे, सोनोग्राफी मशीन आहे, ब्लड चेकिंग होतात. महिलांचं सर्व सोयीसुविधा त्या ठिकाणी डफरीनला आपण सोयी केलेलं आहे. 3 हॉस्पिटल उभं केलं. एक मुद्रा सेन्सिटिव्हच्या त्या ठिकाणी आहे, एक सोरेगावला आहे, एक देगावला आहे. हा नवीन हॉस्पिटल 3 उभा केलं. ह्या सर्व महिलांसाठी या ठिकाणी केलेले आहेत, नागरिकांसाठी केलेले आहेत. आणि आज शिजरसुद्धा डफरीनच्या हॉस्पिटलला होतो आहे. मी नेहमी म्हणायचे की हे डफरीन हा नावाजलेला हॉस्पिटल होता सोलापूर शहरात, तर त्या पद्धतीने परत हा उभा राहावं या दृष्टिकोनातून या ठिकाणी काम करतो आहे. आज शिजरसुद्धा ज्या ठिकाणी बाळंतीण जर त्रास होतो तर जर लवकर इमिडिएटली शिजर करावं लागलं तर आज डफरीन हॉस्पिटलमध्ये शिजर होतो आहे. सगळे लुक त्या ठिकाणी आम्ही बदलून ठेवलेलं आहे. तर मला असं वाटते की लोकांनी हे समाधानी आहेत. आज गार्डन बघितलं तर हुतात्मा गार्डन वॉकिंगला जातात, हे सुद्धा सुंदर आज लोकांना बघायला मिळतो आहे. रूपाभवनच्या तिथं रूपाभवानी मंदिराच्या बाजूला जर बघितलं तिथंही गार्डन आम्ही त्या ठिकाणी बनवलेलं आहे, ते सुद्धा त्या लोकांना समाधानी. फुटबॉल ग्राउंड जर बघितलं तर तिथं डम्पिंग स्टेशन, आजोराचा डम्पिंग स्टेशन होता वालचंद कॉलेजच्या बाजूला,
ते फुटबॉल ग्राउंड त्या ठिकाणी बनवलेलं आहे, तर तिथेही लोक समाधानी आहेत. अजून खूप ठिकाणी आम्ही या ठिकाणी कामं केलेत. आज रेल्वे स्टेशन बघितलं तर रेल्वे स्टेशन स्मार्ट दिसतोय. हा सर्व काही आहे ही खरंच तर बाहेर येणाऱ्या लोकांना एक की सोलापूर शहरात आता काहीतरी आहे, एक दिवस मुक्काम करावं, तर ह्यामध्येच आपला व्यापार आणि उद्योग सगळं वाढत जाणार आहेत. त्याच्यामुळे त्या दृष्टिकोनात ठेवूनच आपण पुढं वाटचाल करण्याचं आहे, ह्याच एक हेतू आहे आणि आम्ही या ठिकाणी मी काम केलेले आहे. शहर उत्तर डोळ्यासमोर ठेवून हे सगळं केलं तुम्ही परत नाही, मी पूर्ण शहराचं या ठिकाणी मांडणी केलेली. मला पुन्हा तो एक प्रश्न डोळ्यासमोर येतो की शहर उत्तर डोळ्यासमोर ठेवून ही सगळी कामं झाली का? पूर्ण शहर मी डोळ्यासमोर केलेले की माझा हेतू एकच होतं की ज्या खुर्चीवर माझ्या भारतीय जनता पार्टीने मला ह्या महापौरच्या खुर्चीवर त्या ठिकाणी बसवले, त्याला की काहीतरी काम केलं पाहिजे. भारतीय जनता पार्टीला कोणी नाव ठेवलं नाही पाहिजे की ह्या खुर्चीवर बसलं निघून गेलं, काही काम केलं नाही जनतेचं, असं कोणी नाही म्हणू नये. आणि माझ्या परिवाराला कोणी बोट करून दाखवू नये की आज मला असं वाटते की आज त्याचं आज चर्चा नाही आहे. आज 75 वर्ष झालं नगरसेवक म्हणून आपण कार्यरत आहे महापालिकेत. आज्जे सासरे होते, त्याच्यानंतर माझा हा 4था टर्म आहे. हा कार्य करायचं पद्धत मला माहिती आहे, म्हणून आज मी यशस्वीपणाने एवढं काम करू शकले. आणि भविष्यात जे काही कामं केलं, अजून मला काय खूप करायचं आहे, पण आज मी समाधानी आहे. पण अजून जनतेसाठी काम करायला उर्वरित जे 6 महिने आहेत, जे काही 4 महिने आहेत, अजून करायचं माझं खूप अपेक्षा आहे. अजून मी जनतेच्या सेवेसाठीच उभा राहणार आहे. कुठला मतदारसंघ डोळ्यासमोर तुमचा तसा नाही? सोलापूर शहर मी डोळ्यासमोर ठेवून केलेलं आहे. बरोबर. आता फक्त एकच आहे की जे भाजपचे उमेदवार लोकसभेसाठीचे आहेत डॉक्टर जयसिद्धेश्वर शिवाचार्य महाशय, कशा प्रकारचा एक विश्वास आहे भाजपच्या उमेदवाराच्या विजयाबद्दल तुमचा? हा सर्व विकास कामं बघतील लोक, मोदी साहेबांचं काम बघतील, फडणवीस साहेबांचं काम बघतील. आणि आज लोकांना बदल हवा आहे आणि लोकांना कामं हवं आहे. लोकांना युवा युवती जे आहेत त्यांना भविष्यात पुढे जाऊन बघतात की आपलं शहर काय आहे, असं त्या लोकांच्या डोळ्यासमोर आज सोलापूर शहर बदलतो आहे. त्याच्यामुळे 100% आम्हाला आमचे जय सिद्धेश्वर महाराजांना विजय करतील. आणि आमचा विजय आजच आहे. ज्या दिवशी फॉर्म भरला त्या दिवशीच आमचा महाराजांचा विजय आहे. ज्या दिवशीचे उमेदवारी अर्ज भाजपच्या उमेदवारांनी भरला त्याच वेळेला भाजपच्या उमेदवाराचा विजय नक्की झाला. आम्ही विकासाच्या एका मुद्द्यांवरती मतदारांसमोर जातोय आणि महत्त्वाचं म्हणजे कोणता राजकीय पक्ष आम्ही स्पर्धेमध्ये धरलेला नाही आहे, तर एक विकास कामच घेऊन जातो आहे. आणि सोलापूरकर निश्चितच विकास कामांच्या बाजूने मतदान करतील आणि भाजपचा उमेदवार त्याचा विजय हा सोलापूर लोकसभा मतदारसंघातून नक्की आहे असा विश्वास महापौर शोभा बनशेट्टी यांनी व्यक्त केला. आपण म्हणतो की लोकसभा निवडणूक असते, शेवटी प्रश्न असे असतात की ते केंद्राशी निगडीत असतात, एक राष्ट्रीय पातळीवरचे काही प्रश्न असतात. हे सगळं होत असताना स्थानिक प्रश्न देखील फार महत्त्वाचे ठरतात आणि हे जे स्थानिक प्रश्न आहेत ते महापालिकेशी निगडीत असतात. मग दैनंदिन आमच्या ज्या काही मूलभूत गरजा आहेत, ज्या पायाभूत सुविधा आहेत, तर त्या आम्हाला व्यवस्थित मिळत नसतील तर लोकांचा एक वेगळ्या प्रकारची ती एक भावना निर्माण होत असते. आणि त्यामुळं महापालिकेचा होणारा कारभार हा सुद्धा लोकसभा मतदारसंघासाठी अत्यंत आवश्यक अशा पद्धतीचा असतो. आणि याच अनुषंगानं आपण सोलापूर शहराच्या प्रथम नागरिक महापौर शोभा बनशेट्टी यांच्याशी सविस्तर असा संवाद महासंग्राम या कार्यक्रमाच्या माध्यमातून साधला. महापौरांनी आपल्या एका कामाचं समाधान व्यक्त केलं. 2 मंत्र्यांच्या माध्यमातून किंवा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या एका मोठ्या सहकार्यानं आपल्याला सोलापूर महानगरपालिकेसाठी मोठ्या प्रमाणात निधी आणता आला आणि जी रखडलेली कामं होती ती मार्गी लावण्यात आली. महत्त्वाचं म्हणजे कुठलीही निवडणूक असो, आमच्या इथं सर्वात महत्त्वाचा जो प्रश्न असतो तो पाण्याचा. आणि या बाबतीत महापौर शोभा बनशेट्टी यांनी एक विश्वास असा व्यक्त केला की समांतर जलवाहिनीसारखा एक महत्त्वपूर्ण आम्ही निर्णय घेतला. समांतर जलवाहिनी या बाबतीतली सर्व कार्यवाही सुरू झाली आहे आणि लवकरच याची जी काही टेंडर प्रक्रिया आहे ती पूर्ण होईल. आणि सोलापूरकरांना जो काही कायमस्वरूपी पाण्याचा प्रश्न भेडसावतो आहे तर तो पाण्याचा प्रश्न भेडसावणार नाही. अगदी दैनंदिन पाणीपुरवठा सोलापूर शहराला आता होणार आहे. आणि एवढ्या वर्षापासून जो रखडलेला प्रश्न होता आमच्या समांतर जलवाहिनीचा, तो भाजपाच्या कार्यकाळात, तेही महापौरांच्या कार्यकाळात 2.5 वर्षाच्या कार्यकाळामध्ये तो सर्वात महत्त्वाचा प्रश्न मिटतो आहे. आणि ही सर्वात मोठी उपलब्धी आहे. बाकी जी कामं झाली ती झालीच, पण शिवाय
पाण्याचा जो प्रश्न मिटतो आहे समांतर जलवाहिनीच्या माध्यमातून, तर ती सर्वात मोठी उपलब्धी असल्याचं म्हटलेलं आहे. अर्थात आता जनता जी आहे ती अशा एका सगळ्या निर्णयांवरती किंवा अशा एका परिस्थितीवरती शिक्कामोर्तब करणार आहे. त्यासाठी आपल्याला काही दिवसांची प्रतीक्षा करावी लागणार आहे. 18 एप्रिल रोजी हे मतदान होतं आहे, तेव्हा मतदारांचा कौल कोणाला असेल हे त्या दिवशी स्पष्ट होईल. पण या अनुषंगाने महापालिकेच्या एकंदरीत सगळ्या योजना असतील किंवा ज्याला आपण असं म्हणू की जो कारभार होता 2.5 वर्षाचा, तर तो कशा पद्धतीचा राहिला आणि त्यातून आम्ही लोकांना काय सुविधा देऊ शकलो या संदर्भात सविस्तर अशी माहिती महापौर शोभा बनशेट्टी यांनी दिली. आणि महत्त्वाचं म्हणजे जे काही राजकीय प्रश्न आमचे होते, तर त्यांनी काही प्रश्न तसे गुलदस्त्यात ठेवलेले आहेत की शहर उत्तरबाबत स्वतः महापौर जे आहेत त्यांनी अजूनही आपल्याला काही स्पष्ट तसं सांगितलेलं नाही. दुसऱ्या बाजूला मंत्र्यांची जी गडबाजी आहे, आमच्याकडे ते मंत्रीसुद्धा येतात, ते म्हणतात गडबाजी नाहीच आहे, आणि महापौरांनी सांगितले की कुठलीही गडबाजी नव्हती आणि दोन्ही मंत्र्यांचं आम्हाला सहकार्यच झालं आणि त्या माध्यमातून आम्ही विकास कामं साधतो आहे. अर्थात ही जी सगळी परिस्थिती आहे ती व्यक्त होते. या तिथले जे काय आपण असं म्हणू की कौल जो आहे जनता देणार आहे. या सगळ्या महासंग्राम आपल्या कार्यक्रमामध्ये महापौर सहभागी झाल्या आणि सविस्तरपणे सर्व त्यांनी भूमिका मांडली भाजपच्या वतीनं. याबद्दल त्यांचे मनपूर्वक असे आभार. धन्यवाद. Gixxer 2018 series now with ABS. सिद्धी सुझुकीच्या असंख्य ग्राहकांसाठी खास ऑफर. कोणतीही 2 व्हीलर सिद्धी सुझुकीची बाईक घ्या आणि त्यावर 12,000 रुपयाचे बेनिफिट्स मिळवा. 1 रुपयाच्या डाऊन पेमेंटसह 5,000 रुपयापर्यंतचे इन्शुरन्स बेनिफिट्स, सोबतच गाडीच्या खरेदीवर ऑन द स्पॉट 100% फायनान्स उपलब्ध. पेटीएम वरून खरेदी केल्यास 7,000 रुपयाचा कॅशबॅक ऑफर. सिद्धी सुझुकीकडून सरकारी व प्रायव्हेट एम्प्लॉईंकरिता 2,000 रुपयाचे बेनिफिट्स. आजच आपल्या जवळच्या सिद्धी शोरूममध्ये भेट द्या. 163A रेल्वे लाईन्स, जुना एम्प्लॉयमेंट चौक, सोलापूर.